आज आपण पाहणार आहे शेळी मेंढी पालनात एअर टॅगचे महत्त्व. मित्रांनो, आपण एअर टॅगिंग का करायचे? आपण जर जास्त संख्येत जर शेळी पालन किंवा जर मेंढी पालन करत असेल तर प्रत्येक प्राण्याला स्वतंत्र ओळख देणं गरजेचं असते. मित्रांनो, स्वतंत्र ओळख द्यायची का? त्यांचं जर आपलं शेड्यूल असेल, ब्रीडिंगचं शेड्यूल असेल, लसीकरण शेड्यूल असेल, डिवर्मिंगचं असेल, याची नोंद ठेवणे आपल्याला सोपे जाते जर आपण एअर टॅगिंग केलं तर. मित्रांनो, एअर टॅगिंग कसं करायचं ते पाहूया आपण. मित्रांनो, एअर टॅग करण्यासाठी आपल्याला टॅगिंग मशीन लागते. त्याचबरोबर हा टॅग काय ऑनलाईन मिळून जातो, ही मशीन पण ऑनलाईन मिळून जाते. टॅगिंग करताना एका साईडला हा टॅग आणि दुसऱ्या साईडला हे असं बसवून घ्यायचं. त्याचबरोबर इन्फेक्शन होऊ नये याच्यासाठी आपण ह्याला अँटीसेप्टिक क्रीम लावून घेणार आहे. आणि टॅगिंग कसं करायचं हे पाहूया. टॅग करण्यासाठी आपण ह्याला पहिल्यांदा पकडून घ्यायचं. पकडल्यानंतर दोन्ही पायामध्ये असे घट्ट पकडायचं पोहून जाऊन याच्यासाठी. ह्याच्यावरती आपण अँटीसेप्टिक क्रीम लावून घेतलेली आहे. जर रक्तही जर निघलं तर इन्फेक्शन होऊ नये. तर टॅगिंग करताना मित्रांनो, ह्याच्या कानावरती ज्या ह्या रक्तवाहिन्या आहेत छोट्या छोट्या, ह्या रक्तवाहिन्या चुकून बरोबर या मध्यभागावरती आपण टॅगिंग करायचे. टॅगिंग करताना मित्रांनो याला घट्ट पकडायचं. घट्ट पकडून जिथं रक्तवाहिन्या नाहीत अशा ठिकाणी टॅग मशीन आपली सेट करून घ्यायची. आणि टॅग मशीन सेट केल्यानंतर असे टॅगिंग करून घ्यायचे. आता याच्या आपल्याला पूर्ण रेकॉर्ड आपण या टॅगच्या नंबरवरती ठेवू शकतो. धन्यवाद.